राईट, पुरावा तर लागतो आणि तो शोधावा लागतो. तो असं खिशामध्ये नाही सापडत. बरं, तुमच्या खिशात काय हातात काय? हो, पाकिट आहे. पाकीट? हो. कुणाचं पाकीट? बिनधामी आहे, पण त्याच्यावरती पत्ता एक मुगला अरविंद सण आहे, पण बिचाराचे सध्या आहेत नाही ते. तुम्हाला हे पाकीट कुठे सापडलं? टपाल पिढी अरे पण सकाळी आम्ही पाहिजे तर टपाल पेटीला कुठे होतो? मी लावलं. का? अरे माझ्या टेपाल पेटी म्हणून मी लावलं ना. हो, पण आजपर्यंत तुम्ही तिला कधीच काळ लावलं नाही. कसं माहिती इन्स्पेक्टर साहेब, आजपर्यंत ह्या बंगल्यामध्ये साधी चोरी सुद्धा झालेली नाहीये. काल इथे खून झाला, तिथल्या प्रत्येक गोष्टीचं संरक्षण करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. ओके, हो. पण आमच्या दृष्टीने हे पत्र खूप महत्वाचं आहे. कारण मुग्धा साने यांच्या मृत्यूनंतर या पत्राला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं. अच्छा, म्हणजे हे पत्र तुम्हाला हवं असेल नाही का? हे सबको. आणि हे पत्र मी दिलं नाही तर तुम्हाला असं होईल की तुमचा समज असेल की ह्या कोणाशी माझा काहीतरी संबंध आहे, बरोबर ना? ऑफकोर्स. येस, हे पत्र तुम्ही घेऊ शकता. थँक्यू. ओके, थँक्यू. साहेब, हे पत्र फाडलं कोणी? बोललो मी जरा फाडलं कोणी? तुमच्याकडे प्रश्न पण काही समजलं नाही, त्याच्यावर काय सांगणार? प्रधान साहेब, पत्र फाडणं वेगळं आणि फोडणं वेगळं. पत्र फोडणारा माणूस आहे ना, एका बाजूने ते छानपैकी फाडतो. आणि हे पत्र प्रधान साहेब, तुम्ही हे पत्र फाडलं आणि आता कप्ता तुम्ही जायला, बरोबर ना? आता तुम्ही म्हणताय म्हणून मी हो म्हणायचं का? नाही, तसा माझ्याकडे पुरावा आहे, त्यामुळे ते तुम्ही स्वतःहून कबूल करावं अशी माझी इच्छा आहे. बघा, तुमचा पुरावा आणि दृष्टी कायद्याला पुरेशी नाही इन्स्पेक्टर साहेब. असं? हो. भावे असं पाहिलं? ठीक आहे, कायद्याला मान्य असलेला पुरावा. प्रधान साहेब, तुम्ही जे काही ते बोललात ना, त्या कानाने ऐकलंय आणि तुम्ही जे काही केलंय ते रेकॉर्ड झाले सर. तेव्हा तुम्ही हे पत्र फाडलं आणि त्याचा कप्ता तुम्ही जायला. इन्स्पेक्टर सर, मी सहज गंमत म्हणून जाय, एरवी कशाला जायला असं सांगा ना आधी मला. कशाला सांगू? कारण तुम्हाला माहित होतं त्या कप्त्याला डिंक्यासोबत विष लावलं म्हणून तो तुम्ही फाडला. व्हॉट डू मीन? म्हणजे या कट्ट्याला विष होतं हे जर तुम्हाला माहिती असतं तर तो तुम्ही मला इथे जाळू दिला असतात का? यू आर राईट. मग प्रधान साहेब, तुम्हाला माहित होतं की या कप्त्याला डिंक्यासोबत विष आहे म्हणून तो तुम्ही जायला, आणि मला माहित होतं की त्याला विष नाही म्हणून तो मी तुम्हाला जाळू दिला. या कट्ट्याला विष होतं? नव्हतं. तुम्ही जाळलात ना, तो एक बनावट कागदाचा कप्ता होता आणि अस्सल विष लावलेला कप्ता म्हणजे ते पत्र माझ्याकडे सुखरूप आहे. तेव्हा विष्णू प्रधान जो मुग्धा साने यांच्या खुनाच्या आरोपाखाली संशयित म्हणून आणि खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणून मी तुम्हाला अटक करतो. इन्स्पेक्टर साहेब, नव्हे बघा, एखादा मृत्यू संशयास्पद झाला की तो खून आहे असं ठरवून पोलिसांना कोणाचा तरी प्राण प्रक्षेपण करावंच लागतो का? व्हॉट डू यू मीन बाय दॅट? नाही म्हणजे जिथं मुग्धाचा खूनच झाला नाही तिथं खून मी केलाय असं ठरवून तुम्ही मला अटक करणार? वा. हे बघा प्रधान साहेब, मुग्धाबाईंचा खून झाल्याची खात्री आहे मला. नाही. मग त्यांचा मृत्यू तो एक अपघात आहे. कशावरून? मी सांगतो म्हणून मला आणि मलाच माहितीये की तिचा मृत्यू म्हणजे अपघात आहे. इन्स्पेक्टर साहेब, साफ म्हणून भुई बडवली ना की कुणाचा तपास केल्याचा तमाशा होतो. तमाशा तपास लागतो असं नाहीये. असं? पण आम्ही ज्याला साप म्हणतो ना, त्याने आपण साप नसून दोरी आहोत हे समप्रमाणात पटवून द्यावं. बरोबर घेणार का? पटलं तर. येस. इन्स्पेक्टर साहेब, मुग्धा ही अण्णा आपटेंची एकुलते एक मुलगी असल्या कारणानं त्या गडगंड इतके तिची मालकीन होणार होती. हो, ते माहिती आहे मला, आणि अण्णांनी तसं मृत्यूपत्र केलं. आणि हेच मृत्यूपत्र मुग्धाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलं. ते कसं? कसं आहे माहिती इन्स्पेक्टर साहेब,
अण्णा आपल्याने जे त्याचं मृत्यूपत्र केलं ना ते काही हेतून केलं होतं, काही अपेक्षेनं केलं होतं. आणि या सगळ्या अपेक्षांना धुडकारून मुग्धाने अरविंद सानेंशी प्रेमविवाह केला होता. अर्थात आपल्या पोरीला फसवून भुलवून आपल्या पैशासाठी अरविंदने मुग्धाशी प्रेमविवाह केला, असा ह्या सगळ्या गोष्टीचा अर्थ अण्णांनी लावून घेतला. आणि म्हणूनच सूड म्हणून त्यांच्या समोर एक त्यांनी चमत्कारिक पेच टाकला. तो म्हणजे असा की तुला जर माझी इस्टेट किंवा माझा पैसा हवा असेल ना तर तू मुग्धा बरोबर माझा आश्रित म्हणून नागपूरला राहायला चल, नाहीतर ते मृत्यूपत्र रद्द करून टाकेन. काय ते 3 दिवसात असं ठरलं होतं तिथे. पण हे सगळं तुम्हाला कसं लावलं? इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की मुग्धाला वाचनाची आवड होती, त्यामुळे तिला लायब्ररीतलं इथे एक पुस्तक मी द्यायला आलो होतो. त्यावेळेला अण्णांचं आणि सानेंचं भांडण मी ऐकलं होतं इन्स्पेक्टर साहेब. हा, आठवते मला. हा, तर इन्स्पेक्टर साहेब, त्या चमत्कारी पेचामुळे अरविंद साने एकदम शांत होते. त्यांचं मन निर्लेप होतं, पण मुग्धाचं मन मात्र दोलायम परिस्थितीत झालं होतं. पतीचं प्रेम, प्रतिष्ठा आणि वडिलांचा पैसा या कात्रीत सापडली होती ती इन्स्पेक्टर साहेब. आता पतीचं प्रेम आणि प्रतिष्ठा आणि वडिलांचा पैसा हा एकाच मार्गाने कसा सापडेल ह्याचा ती विचार करत होती. आणि विचार करता करता तिला एक सुटकेचा मार्ग सापडला इन्स्पेक्टर साहेब. तो म्हणजे अण्णांचा मृत्यू. अण्णांचा मृत्यू. हा, या 3 दिवसात जर अण्णाच मेले तर. आणि इन्स्पेक्टर साहेब, तिने अण्णांच्या मृत्यूचा घाट घातला. तुम्ही मुद्दाचा झालाय, अण्णांचा नाही. इन्स्पेक्टर साहेब, माझी कथा अजून संपलेली नाहीये. हा, तर तिने अण्णांच्या मृत्यूचा घाट घातला म्हणजे काय केलं? तिने प्लॅन केला, योजना केला. तिने अरविंद सानेला एक साधं आणि सोपं सरळ पत्र लिहायला भाग पडलं, फसवं पत्र लिहायला भाग पडलं. आणि आपल्या ह्या प्लॅनची त्याला अजिबात कल्पना येऊ दिली नाही. आणि वरती अण्णांचा तो कंजूस स्वभाव, त्यांचा हट्टी स्वभाव, कंजूस स्वभावाचं कारण सांगून त्या पाकिटा बरोबर आणखीन एक कोरं पाकिट टाकायचं ठरवलं गेलं उत्तरासाठी. आणखीन एक कोरं पाकिट त्याच्यामध्ये टाकायचं ठरवलं गेलं उत्तरासाठी. आणि त्याच उत्तराच्या पाकिटाला जहरी विष लावून ठेवलेलं होतं. ही योजना तिची होती इन्स्पेक्टर साहेब, तिची. आणि मग ठरल्याप्रमाणे ते अरविंद सानेंचं ते अण्णा पत्र वाचतील आणि वाचल्यानंतर उत्तर देतील आणि उत्तरासाठी पाठवलेल्या त्या पाकिटामध्ये ते पत्र टाकतील आणि त्यांच्या तडकाफडकी स्वभावाने ते जीभ लावून बंद करतील आणि आपल्या नोकराकडे देतील. नोकर ते पत्र पोस्टात टाकेल, पोस्टातून ते पत्र टपाल पेटीत आणि अण्णा इकडे मरून पडतो. आणि कुणाचा पुरावा असा पोस्टाने सहज आपल्या हातात येईल आणि जसं आपल्याला हवं तसं घडेल असा बिनभोबाट बिनतोड योजना तिची होती इन्स्पेक्टर साहेब, तिची. पण इन्स्पेक्टर साहेब, विधी संकल्प वेगळाच होता हो. म्हणजे मुलात अशी काही खुली प्रवृत्तीची स्थिती नव्हती. साहजिकच हे अघोर कृत्य करताना धडपडली. अण्णाला पाठवायच्या त्या पाकिटामध्ये ते विषारी पाकिट टाकण्याऐवजी विषारी पाकिटामध्ये अरविंदचं पाकिट तिने गडबडीत चुकून टाकलं आणि ते जीभ लावून तिने बंद केलं आणि संपली. मुग्धा संपली इन्स्पेक्टर साहेब. तिला अपघाती मरण आलं. काळानं नियतीनं फसवलं तिला इन्स्पेक्टर साहेब. प्रधान साहेब, हे जर एवढं साधं आणि सरळ होतं तर तुमच्यासारख्या व्यक्तीने याच्यात स्वतःला का गुंतवून घ्यावं? तुमची शंका बरोबर आहे इन्स्पेक्टर साहेब, बरोबर आहे. काय म्हणजे की त्यावेळेला मी म्हणजे मुग्धाच्या मृत्यूनंतर मला इथे बोलवण्यात आलं. मी ताबडतोब इथे आलो आणि इथे आल्यानंतर पहिला मी शोध घेतला तो कोणाचा? रत्नाचा. पण ती रत्ना